नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत लसीकरण करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती घेणार आहोत. लसीकरण करण्याआधी मेंढ्यांना जंतुनाशक करून घ्यावे. डिवॉर्मिंग लसीकरण करण्याच्या 10 ते 15 दिवसाआधी करून घ्यावे, जेणेकरून मेंढ्यांच्या पोटामधील जंतू मरतील आणि मेंढ्यांचे जंत निर्मूलन होईल. जंत निर्मूलन होण्याआधी लसीकरण केले तर लसीकरणाचे काही उपयोग होणार नाहीत. त्यासाठी मेंढ्यांना 10 ते 15 दिवसाआधी डिवॉर्मिंग केलेली असावी. लसी ह्या मेडिकलवर काही भेटतात, तर काही लसी ह्या वेटनरी सरकारी दवाखान्यात भेटतात. त्यासाठी आठवड्याला किंवा महिन्याला दवाखान्यात भेट द्यावी, जेणेकरून कोणत्या लसी सरकारी दवाखान्यात उपलब्ध झाल्या आहेत हे आपल्याला माहीत होईल. आणि त्याचबरोबर कोणत्या लसी दवाखान्यात भेटत नसतील तर ते मेडिकलवर जाऊन आणावेत. लसीकरण डॉक्टराच्या सल्ल्याने करावे. वेटनरी डॉक्टराच्या सल्ल्याने लसीकरण केल्याने लस कुठे द्यायची हे डॉक्टरांना माहीत असते. काही लसी ह्या आतड्यात द्यायच्या असतात, तर काही लसी ह्या आतड्यामध्ये द्यायच्या असतात. काही लसी मानेवर देतात, काही लसी पायाजवळ देतात. देवी ही लस काही वेळा कानावर पण देतात. लसीकरण करणे डॉक्टरांना माहीत असते. इंजेक्शन द्यायचे काही प्रकार असतात, ते फक्त डॉक्टरांनाच माहीत असतात. जसे की सबकट, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस हे आपल्याला माहीत नसतात. डॉक्टर हा आपल्या ओळखीचा असावा. मार्च-एप्रिल महिन्यात लस द्यायची म्हणजे भर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही लसीकरण करणार आहात, तर लस ही आईस बॉक्समध्ये आणावी. त्यासोबत काही बर्फाचे तुकडे असावेत. लसचे टेम्परेचर मेंटेनन्स असायला पाहिजे. 2 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअस लसचे टेम्परेचर मेंटेनन्स केलेले पाहिजे, जेणेकरून लस खराब होणार नाही आणि ती लस द्यायला योग्य असेल. तुम्ही मेडिकलला गेला आणि लस खिशात टाकून आणली, घरी गेल्याने द्यायचे तर असे म्हटला तर लस देऊनही काही उपयोग होणार नाही. आईस बॉक्स पॅक सोबत न्यावा. जर आईस बॉक्स नसेल तर मेडिकल जवळच आईस बॉक्स घ्यावा. साधारण 50 ते 100 रुपयाच्या मध्येच आईस बॉक्स भेटेल. काही ठिकाणी आईस बॉक्स लसीसोबतच देतात. लस घरी आणल्याने द्यायच्या आधी उघडायचे नाही. शेडवर द्यायच्या ठिकाणीच लस उघडावी. काही वेळा लस फ्रीजमध्ये ठेवली जाते. फ्रीजमध्ये ठेवल्याने काही होत नाही, परंतु वरच्या बाजूला थंड फ्रीजर असतो, तेथे लस ठेवू नये. लस 2 अंश सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर येऊ नये, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 2 अंश सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर झाले तर लसमधले अर्ध मेलेले जीवाणू मरून जातील. लस हे रोगापासून बचाव करण्यासाठी असते, त्यामुळे लस आधीच देतात. रोग आल्याने जर लसीकरण केले तर काही उपयोग होणार नाही. लसमध्ये अर्ध मेलेले जीवाणू असतात. FMD आले, आपण त्यांना FMDची लस दिली तर FMD हा रोग जास्त होईल. म्हणून आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे की लसीकरणाचे योग्य रोग असेल तर लसीकरण टाळावे. मेंढ्यांना थोड्या ताप आहे, चारा खात नाहीत, अशा रोगापासून बाधित नाहीत, फक्त थोड्या प्रमाणात बाधित आहेत, तर अशा वेळेस लसीकरण करून घ्यावे. गाभण मेंढ्यांना लसीकरण द्यावे का? जर मेंढी 1 ते 2 महिन्यात विणार असेल, अशा वेळेस लसीकरण करू नये. मेंढ्या पिल्लांना जन्म दिल्याने लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून त्या लसीचा गाभण प्राण्यावर काही परिणाम होणार नाही. लस आणते वेळेस एक्सपायरी डेट तपासा. लसची एक्सपायरी डेट राहू नये. सुईला जंतू निर्मूलन करून घ्यावे. एक सुई एकाच मेंढीला वापरावे. असे शक्य नसेल तर 10 ते 15 मेंढ्यांना लसीकरण करताना सुई बदलावी. बिमार मेंढ्या असतील तर सुई बदलून दुसऱ्या मेंढीला वापरावी. मेंढ्या ह्या साधारण बिमार असतील तर लसीकरण करावे. थोडा ताप असेल अशा वेळेस करावे, अन्यथा लसीकरण टाळावे, नंतर करून घ्यावे. लसीकरण भर उन्हात करू नये. 10च्या आधी लसीकरण करून घ्यावे. 10च्या आधीच लसीकरण केल्याने रिॲक्शन होणार नाहीत. मेंढ्यांना लस देण्याआधीच चारून आणले पाहिजे, जेणेकरून त्यांना अशक्तपणा येणार नाही. लस दिल्याने जास्त दूर चारायला नेऊ नये, जवळच चारावे. मेंढ्यांना जास्त अशक्तपणा आला तर पॅरासिटामॉल किंवा लिक्विड पाजवावे. लहान पिल्लांना लसीकरण देऊ नये. 3 महिन्याच्या पुढील पिल्लांना लस द्यावी. लहान पिल्लांना लस सहन होणार नाही. पिले मोठे झाल्याने लस करून घ्यावे. लस देण्याजागी सूज येते. मेंढ्या चारा कमी खातात, पाणी कमी पितात
असं एखादी दिवस होते, पण 2-3 दिवस जर मेंढ्या चारा खात नाहीत अशा वेळेस डॉक्टरांना कळवावे व त्यांच्या सल्ल्यानुसार मेंढ्यांची ट्रीटमेंट करून घ्यावे. मेंढ्यांना लसीकरण केल्याने वेळापत्रक बनवून ठेवावे. कोणत्या मेंढ्यांना कधी लसीकरण केलं हे माहीत असायला पाहिजे. काही गाभण मेंढ्या लहान पिल्ले राहिले असतील तर अशा वेळेस हा चार्ट कामाला येतो. पुढच्या वेळी कधी लसीकरण केले हे माहीत राहते. अशा काही महत्त्वाची काळजी घ्यायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती घेतली. नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.